नमस्कार, द ममाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे गार्लिक रोजमेरी चिकन विथ पेस्टो। तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे आपण इथे बघूया। तर इथे मी घेतलेला आहे बोनलेस चिकन आणि त्याला असे कट्स करून घेतलेले आहेत, म्हणजे त्यामध्ये मसाला व्यवस्थित मुरेल अशा प्रकारे ते कट करून घ्यायचे। तर आता इथे मी घेतलेला आहे क्रश ब्लॅक पेपर, चॉप केलेला गार्लिक अगदी फाईन चॉप केलेला आहे, एक पूर्ण लिंबू लागणार आहे, त्या लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे छान, आणि ही घेतली फ्रेश रोजमेरी। त्याची फक्त आपल्याला अशी छान पानं व्यवस्थित काढून घ्यायची आहे, दांडी घ्यायची नाहीये। या रोजमेरीनी फ्लेवर खूप छान येतो आणि टेस्ट ही खूप वेगळी लागते। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि सगळं छान एकजीव करून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटं त्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे। चिकन रेस्ट होते तोपर्यंत आपण पेस्टोची तयारी करूया। तर इथे मी पेस्टोसाठी घेतलेला आहे बेसिल लीफ। तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश बेसिल लीफ घेतलेले आहेत आणि त्यासाठी आपल्याला दुसरा लागणार आहे हे भाजलेले शेंगदाणे, लिंबू आहे, एक अर्धा लिंबू घ्यायचा आहे, हिरव्या मिरच्या आहे, चवीनुसार मीठ आहे, लसूण आहे आणि ऑलिव्ह ऑइल आहे। आता हे सगळं जिन्नस मिक्सर मध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं बेसिल पेस्टो रेडी आहे, आपण त्याला चटणी पण म्हणू शकतो। आता त्यामध्ये आपल्याला वरून ऑलिव्ह ऑइल घालायचं आहे, जेणेकरून ते मॉइस्ट राहतं आणि फ्रीज मध्ये ठेवलं तरी 4 ते 5 दिवस ते छान टिकतं आणि त्याचा रंगही बदलत नाही। हे बघा किती छान हिरवी गार अशी ती आपली बेसिल पेस्टो रेडी आहे। आता आपण चिकन शिजायला ठेवूया। त्यासाठी इथे मी पॅन मध्ये बटर घातलेला आहे, कारण की आपल्याला ही चिकन फक्त बटरवरच करायची आहे, म्हणून बटर घालत आहे। आता आपण चिकन फ्राय पॅन मध्ये घालून घेऊया। सुरुवातीला अगदी 2 मिनिटं आपण चिकन दोन्ही बाजूनी एक थोडीशी क्रिस्प करून घ्यायची आहे आणि नंतर त्याला झाकण मारून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती त्याला एक 10 मिनिटं छान शिजवून घ्यायची आहे, म्हणजे आतमध्ये पर्यंत ती चिकन व्यवस्थित शिजणार आहे आणि ते जे काय आपण सगळं मॅरिनेट केले त्याच्यामध्ये रोजमेरी, गार्लिक, ब्लॅक पेपर, हे सगळं छान त्याच्यामध्ये तो मसाला मुरणार आणि त्या चिकनला अतिशय छान टेस्ट येते। आता त्यामध्येच मी ह्या 3 थाई चिली घेतलेले आहेत, रेड चिली, या तिखट आहेत म्हणून अगदी त्याच्या फ्लेवर साठी मी त्याच्यामध्ये ऍड करत आहे। हे बघा अशा प्रकारे सुरुवातीला दोन्ही बाजूनी हाय फ्लेम वरती थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता चिकन वरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती त्याला 10 मिनिटं आपण छान शिजवून घेऊया। हे बघा तुम्ही इथे बघू शकता की चिकनला छान वाफ निघालेली आहे आणि चिकन छान फुललेली आहे, म्हणजेच ती शिजलेली आहे। आता त्याला उघड्यावरतीच आपल्याला कमी गॅसवरतीच आपण त्याला आता व्यवस्थित फ्राय करून घ्यायची, जेणेकरून ते जे पाणी आहे ते त्यामध्ये सगळं सोक होणार। आता अशा प्रकारे आपली चिकन छान फ्राय झालेली आहे, ती आपण आता एका प्लेट मध्ये आधी काढून घेऊया, छान शिजलेली आहे। आता त्याच सेम पॅन मध्ये आपल्याला चिकन बरोबर खाण्यासाठी आपल्याला एक डीप तयार करायचं आहे, त्याला तुम्ही सॉस पण म्हणू शकतात। इथे मी 1 चमचा मेयोनीज घातलेला आहे, 1 ते 1.5 चमचा तुम्हाला हवं त्याप्रमाणे। 1 चमचा मी त्याच्यामध्ये चीज स्प्रेड घालत आहे, व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये आपण थोडेसे इटालियन हर्ब्स घालत आहोत, ऑरेगॅनो आणि मिक्स हर्ब्स, जेणेकरून अजून त्या सॉसला फ्लेवर छान येईल। आणि सॉस किंवा डीप लिक्विड होण्यासाठी त्यामध्ये आपण आता थोडं थंड दूध घालत आहोत आणि पुन्हा ते व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि एक जीव करून घ्यायचं आहे। इथे आपला सॉस पण रेडी झालेला आहे, आता आपण प्लेटिंग करून घेऊया। तर अशा प्रकारे आपली गार्लिक रोजमेरी चिकन विथ पेस्टो रेडी आहे आणि त्याबरोबर मी सोबत डीप ठेवलेला आहे। जो डाएट करत असेल त्यांनी ह्या डीपला स्किप करावं। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ही चिकन नक्की करून बघा आणि ती तुम्हाला नक्कीच आवडेल आणि पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल अशी ही डिश आहे। आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।